त्याला मग ठिगळ लावायचं. अच्छा चांगली छान फाटली होती एकदम. ही बँड आधी साठेने किती दिवस खूप अशी सैल होती तरी बेल्ट घालून अशी असती घातली तिने घातली. शेवटी मला ती नाची केल्याची बंद करणार नाही. माझी पण घेऊन जाते. आई तुम्ही पाट्याचं घालायला शेवटच्या भाकरी म्हणे. पिठलं भाकरी किती छान. आणि मग बिल द्यायचं नेमकी ती ह्यांच्यावर उभी होती. 350 रुपये का 450 बिल झालं. भाकरी खाऊ 450 तुमच्यावर मी अजिबात येणार नाही. मला त्याच्यापेक्षा मी चांगलं कितीतरी पक्वानं जेवण करून घेतलं असतं एवढ्या पैशात. 5 पक्वानं तुम्हाला करून घातली असते. समीर, वर्ष संपलं लग्नाला? काय लवकर गेलं का कठीण गेलं? छान गेलं. गुड. नाही का आता आमचं येतं ना पुढे. अरे काय अरे नाही ठीक आहे. नाही 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 खरंच काय हे नको 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 आता असं करायला लागेल. आम्ही योसेमिटीला आलो आहोत आणि योसेमिटी जवळ मॅरिपोसा नावाचं एक गाव आहे. तिथे KOA कॅम्पिंग असोसिएशन ऑफ अमेरिकाचं कॅम्पग्राऊंड आहे. तिथे आम्ही कॅबिन रेंट केली आहे. तिथे डॅडी झोका घेत बसते. इकडे तलाव वगैरे आहे. इथे दो कॉलेज कुमारी आणि स्कूल कुमारी आहे. आणि त्या कॉटेजच्या 4 बंक म्हणजे 2 बंक बेड्स आहेत आणि एक रेग्युलर बेड आहे. हो हो झालं आम्हाला इथे दिसतंय. आज जाऊन दाखव आता. हे बंक बेड्स आहेत आणि ह्या बाजूला एक आहे मोठा बेड. आणि ही छोटीशी खोली आहे. खूप छान आहे. काहीतरी बोला आता. हिरव्या टी-शर्ट मध्ये मम्मानी सनचा हे घातलाय, टी-शर्ट घातलाय. हाय सुजम. सगळे येत आहेत आता. थोडे थोडे कट्ट आहे म्हणजे एवढं क्लिअर नाही येते. इकडे चालू आहे आणि इथे दोन्हीकडे खूप छान दिसतंय. सगळीकडे हिरवं हिरवं आहे आणि साईडला पाणी आहे. जर का दिसत असेल तर सगळं हिरवंच हिरवं आहे. ही मर्सेड रिव्हर आहे आणि पाणी खूपच इथे जोरात वाहतं. दीज आर कॉल्ड रॅपिड्स. हा मा थंडी वाजते आणि ॲक्च्युली आम्ही योसेमिटीला गेलो होतो या रस्त्यावर, पण बरीच गर्दी योसेमिटीत झाल्यामुळे त्यांनी आम्हाला परत पाठवलं. सगळे डोंगर आहेत. नदी तिकडच्या हां साईड
सायली ही आपली गाडी त्या साईडलाच पार्क करून आम्ही उभे होतो. हो सायली, तेव्हा सायली मम्मा करता सँडविच बनवते. ते गाडी आहे मामा. हा डोंगर जो आहे त्याच्यात पांढरे दगड आहेत. योसेमिटी फॉल्सच्या जवळ आहोत. फारच छान आहे असं दूर पडल्यासारखं वाटतं. ते योसेमिटी फॉल्स आहेत. रॉक आहे त्याच्याजवळ आहोत योसेमिटीमध्ये. आणि इथे एक वॉटरफॉल आहे. खाली अशी बरीच झाडी वगैरे. उंच उंच डोंगर आहेत आणि सरळ असे. मागे अल कापिटान आहे. सगळे लोक, खूप लोक आहेत, गर्दी आहे चांगली. गाडी आहे, गाडीमध्ये थंडी वाजते. ती सायली एकदम बोलवते. हा त्याच फॉलचा दुसरा व्ह्यू. किंग मोडमध्ये. हे आम्ही तिथे वॉटरफॉलकडे चाललो आणि इथे सगळे असे तुषार आहेत पाण्याचे. तिथे दाम दिसतात, ती लोक ओली होत आहेत. ब्रायडल वेल फॉलच्या खाली हे सगळे ब्रायडल वेल फॉलच्या समोर उभे आहेत. आय डोंट नो मी ठीक म्हटलं की नाही नाव, पण मी विसरले आता परत त्याचं नाव. छान आहे खूप आणि सगळीकडे पाणीच पाणी झालंय. असे सगळे तुषार उडत आहेत, तर त्यामुळे आम्ही सगळे ओले झालोय मस्त. अजून आता पुढे जातो. ब्रायडल वेल फॉल्सच्या जवळच आहे. असं ब्रायडल वेल फॉल आहे आणि ते एक्सप्लोड होताना असं वाटतं. खूपच छान दिसतंय ना. तिथलं ऍक्च्युली दिसत नाही. आता पाणी पडायला लागलं आहे ब्रायडल वेल फॉल आणि इथं खाली सगळं एवढं पाणी आहे. पर योसेमिटी फॉल आहे
आणि हे छान आहे पण जरा दूरनं घेतलंय, जवळनं खूप छान दिसेल. आणि इथे सगळीकडे हिरवंच हिरवं आहे, सगळीकडे गवत एकदम मस्त हिरवं हिरवं, ह्याला मेडोज म्हणतात. आणि इथे तिघं बसलेत आणि वरती सगळे डोंगर आहेत आणि तिथे दूर तो बर्फ दिसतोय. बघते येतो का जरा झूम करून. तो दूर या डोंगरावर सगळा बर्फच बर्फ आहे. इथे सगळं हिरवंच हिरवं आहे, खूपच छान दिसतंय. छान उंच उंच झाडं आहेत. हा रस्ता जिकडनं आम्ही आलो खूपच छान आहे. इथे सगळं सुंदर दिसतंय अगदी. ताबले हो आलं आलं. इथे समोर समीर सायली बसले आहेत. आम्ही त्या छानशा एका वॉटरफॉलच्या जवळ बसलो आहे. त्यांच्या लग्नाला वर्ष झाले पण मला आत्ता हे वॉटरफॉल पाहता ना सायलीच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळची आठवण झाली. आत्ताही इथे सगळं दिसतंय हे जसं असं वाटतं की धरती माता नववधू सजली आहे. आणि तिच्या हे कपाळावरची बिंदी जशी दिसते ना तशी सायलीची बिंदी दिसत होती तशी ती बिंदी दिसते. इतकं सुंदर वाटतंय सगळं पाहायला, फारच खुशी होती एकदम. डॅडी तुम्ही जा ना तिकडे, हिरवं हिरवं आहे सगळं. सगळं इकडे हिरवं हिरवं छान दिसतंय. आता डॅडी पण जाऊन बसलेत विठोबाजवळ आणि सायलीजवळ. छान वाटतंय तिघांना एकत्र आपण ह्याच्यातून पाहायला अगदी. आणि खरंच इतक्या लांब आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय एकदम. इकडे बर्फ पण दिसतोय. मी आपलं ट्रायल म्हणून घेतलं तर आता बंद करते, काही बिघडलं तर बिघडायला नको. कुठे गेलं ते लाल बटन मला सापडत नाही. इथेच आहे का? लाल लाईटच नाही पण आरईसी आलं ते. आरईसी आला ना बस ठीक आहे. हा आहे लाल लाईट. हे करी डायनिंग पेव्हिलियन आहे. हा, करी बोला. विलेज तुम्ही म्हणतात. बोला. आता हा याचा सेंट्रल पार्ट आहे. योसेमिटीचा सेंट्रल पार्ट आहे. अजून किती ठिकाणी जायचं आपल्याला सायली? अजून बऱ्याच गोष्टी बघायच्या. म्हणजे अजून 1/4 पण नाही आपण बघितलं. तो वरचा तिथे हे आहे ना फॉल आहे ना त्याच्यावर हे का तो स्टेप फॉल आहे. स्टेप फॉल. नवीन नाव का? तो स्टेप वाईज दिसतोय ना म्हणून स्टेप फॉल नाव बाय आहे. स्टेप इट इज फॉल. कुठे मला अजून दिसायला नाहीये. काय फॉल इकडे या बाजूला. गायब झाला तो झाडांमध्ये. मला सगळंच पांढरं दिसतंय. तिथे पण छान दिसतंय मागे. हा तो स्टेप, डोम असा दिसतोय. हे सायलीने नाव ठेवलेलं स्टेप फॉल आहे बरं का. स्टेप बाय स्टेप. इथे असं हॉटेल्स वगैरे सारखं आहे. तर चारी बाजूला सगळीकडून डोंगर, वनश्री. वनश्रीचे अगदी सौंदर्य उधळलंय अगदी. इकडे तुझ्या उजव्या बाजूला पण चांगला आहे खूप. तो मगाशी तो हा त्या बिटूबाल मला डोंगराचं दाखवतोय. त्या डोंगराचं काहीतरी वर्णन करणार होतीस ना तू मगाशी. त्या आपलं ह्याचं जसं फळा असतो ना फळ्यावर आपण काहीतरी नुसतं चॉकने लिहितो त्याच्यासारखं दिसतंय. हा इथे समोर एक सुंदर डोंगर दिसते. असं मध्ये सगळीकडे कडेने हिरवं हिरवं आहे आणि मध्ये छान डोंगर आहे. त्याचा मधला पट्टा म्हणजे अगदी ते कपाळावर भस्माचे ओढतात ना तसं दिसतंय. पट्टे ओढतात पट्टे ओढतात तसं गंधाचे दिसतात छान. आणि वरती ते शंकराच्या पिंडी सारखं दिसतंय. वरचा जो भाग आहे तो एकदम सुंदर वाटते. हे संपूर्ण सेंट्रल भाग आहे योसेमिटीचा. इथे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत. खूप लोक आहेत इथे आणि सगळं इतकं छान हिरवं. आणि रस्त्यावरून सगळीकडे येताना आहे. असं वाटलं नव्हतं इथे एवढे लोक असतील आतमध्ये. हा. पण इथे लिटरली
शेकडो लोक आहेत. मला खाण्याचे पण बरेच वास येत आहेत. खायचं आईस्क्रीम- नसल्यामुळे मी जरा कंट्रोल करते. आईस्क्रीम पार्लर आहे तिथे एक. आईस्क्रीम पार्लर पण आहे. समीर विचारत होता की आईस्क्रीम खायचं आहे का म्हणून. टेम्पटेशन झालं असलं तर खा. महेश त्यांची आठवण होती आज. आलं परत आपण त्या बोर्ड पशी. आलो ना पूर्ण राऊंड करून आपण. हे आता पिटू बाळ, सायली दिसतील, डॅडी दिसतील. हा सायली झोपू काय? खोटं खोटं झोपतेस का? आता भूक लागली. भूक लागली. मला पण फार छान छान वास आहे. मला लाईट कुठे आहे तो बघू दे. आम्ही करी विलेजमध्येच आहोत. ते मागे बॅकग्राऊंडमध्ये हाफ डोम पीक दिसतोय. झाडावर पांढरी फुलं कशी आलेली? सगळे इथे कॅम्प ग्राउंड्स आहेत करी विलेजमध्ये. याचं बुकिंग भारतामध्ये जसे किल्ले दिसतात ना पूर्वीच्या काळात, त्या टाईपचं कुठे वरच्या बाजूला तिथे वगैरे असतात. हवं ते बोलायचं, हवं ते बघायचं. समोर ते जे डोंगर दिसत आहेत ते पूर्वीच्या आपल्या भारतामध्ये किल्ले वगैरे असतात शिवाजी महाराजांच्या वेळेचे वगैरे, त्याची याची आठवण होते. ते क्लिअर दिसत नाही आहे. मी ते करायचा प्रयत्न करतोय बरोबर, त्याला फोकस करायचा पण अजून येत नाही आहे ते. हे असं ब्लॅक अँड व्हाईटच दिसतं का याच्यामध्ये? अच्छा. REC आता आलं परत. मला कळतं कारण तिथं लाल लाईट येतो तुमच्या फाइंडरच्या तिथे. सो आय कॅन सी व्हेन इट्स रेकॉर्डिंग. Singing on the trail. पण असा क्लिअर व्ह्यू नाही दिसत आहे याच्यातून. पण हे जरा लांब नेलं तर मला जास्त चांगलं दिसतंय. काय हे डोळ्यापासून जर लांब नेलं ना हां तर जास्त चांगला व्ह्यू दिसतोय मला. म्हणजे द क्लॅरिटी इज बेटर. नाही मग ह्याचा फोकस करून घ्या ना तुम्ही. ते फोकस होतो व्यू फाइंडरचा फोकस. तुमच्या डोळ्याला जो फोकस बरोबर आहे दिसतोय ना. हां आता दिसतंय. हो आता चांगला दिसतोय जास्त. तुमच्या आय थिंक तुम्हाला चष्मा आहे ना, हो म्हणून कदाचित असेल. त्यामुळे तो डोळ्याचा फोकस वेगळा आहे. आणि आता ते REC वर सुद्धा अगदी क्लिअरली दिसतंय. हां समीर गाणं म्हणतोय कुठलं तरी. या दोघी जणी याला गेल्यात, टॉयलेटला गेल्यात. संध्याकाळी 11 म्हणजे तो टाईम आहे ना, 17 मिनिटं 13 सेकंद. संध्याकाळचे 5:57 झालेत. आता जरा ते फोकसिंग बरोबर आलं समीर. नाव आय एम एबल टू सी बेटर. आता याच्यावरचा हात सोडला की काय करायचं? ऑफ ऑन आहे का तसं? हां आता ऑफ कुठलं हे परत आहे? दाबायचं. जस्ट प्रेस इट अगेन. काय हे प्रेस इट अगेन. फक्त प्रेस ऑन. प्रॅक्टिस करताय. या हे फुल दाखवते मी. होय होय. फुल दिसते त्या झाडावरचं आहे. त्या झाडावरचं लांबून फारच छान दिसते. जवळून खत्ताड आहे नुसतं सपाट फुल आहे. काही फार छान नाही पण लांबून फार सुंदर दिसतं. चपटा नकटा वड्यासारखं दिसतंय का ते? जापनीज होतात ना आजूबाजूला खूप तसं फुल. हां समीर जसं लहानपणी म्हणायचं नकटा असलो तरी बॉय आहे. तसं फुल आहे. ते नसतं
नाकच नव्हतं तुला. आता कसं एकदम शार्प आणि सरळ आहे. मी तर म्हणणार बघ. काय 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 सायली परत म्हणून एकदा काय ते आता समजून नाही. वा वा वाग पण पहिल्यांदा होता एकदम नसता एवढा म्हणजे साफ नाही. ते तू लहानशा होतीस म्हणून पहिल्यांदा लांब झालाच होता. झाडा होतो झाडा आला तेव्हाच ओव्हरवेट. आता पण आता अगदी नॉर्मल आहे ना. बायको खायला देत नाही म्हणून आता बारीक. सगळे विचारीला पिडतात म्हणजे. सगळेच म्हणतात बायको खायला देत नाही. काय बायकोला खायला घालत नाही वाटतं. आता ऑफ करायचं झालं तर नुसतं हे बटन फक्त हे करायचं. हे आम्ही योसेमिटी विलेज करी विलेजच्या तिथे आहोत. फ्रेंच फ्राईज खात आहे. बरीचशी टेबल्स असतात अशी. आणि तिकडे खूपच छान ऊन पडलंय. रेडियंट सनलाइट. किती खातोय ते बघतोय. बस चार बसलोय. Bus service out to Happy Hours at 7:30 tonight. हॅलो मॉमी. Stops 15 to 18. मगाशी इंद्रधनुष्य बघितलंस ना. हा. Stops till 10 a.m. Our next stop is stop 1 Curry Village, Dave's Parking. आणि एकदम मस्त सुस्तावलंय. थोडा वेळ मिळाला बस मध्ये पण. शॉर्ट आहे बस मधनं. हे हाफ डोम पीक दिसतंय आणि सगळा बर्फ आहे तिथे. ऊन आहे. फारच छान दिसतंय. हाफ डोम पीक. पक्षाच्या चोचीसारखं दिसतं ते पुढे असं आलंय ते चोचीसारखं दिसतं. गरुड ना ऍक्च्युली गरुडाचं असं असतं ना. गरुडाचे नाही, चोची. ते वरचं असं डोकं इथे आम्ही आणि करी वरचं- विलेज मध्ये आहोत. ते एका साईडने कुठेतरी असं दिसतं. की एकच बर्फाचा असा मला कुठल्या तरी कोचिंग स्ट्रक्चर सारखं वाटतं. ऋषी मुनी झोपलेला चेहरा वाटतोय मला. त्याच्या अशी दाढीचे सगळे पांढऱ्या दाढीचे असे अशी आणि वरतीचे गंध. इकडे ऊन आणि खाली बर्फ. आणि त्यांनी उठायच्या वेळची मोठी जामटी दिलेला असा आवाज आला कसं ते खायचं. फारच छान दिसते. इथे सगळीकडेच पण असे ओळीनी सगळं सुंदर आहे ना. एकदम हे का नाही इकडून आता एकदम ते ऊन ऊन किती छान छान आणि छान किती वेळा म्हणू सगळं सुंदर. उंच उंच झाडं आहेत. त्याच्या मागे छान फॉल्स आहेत. वॉटरफॉल्स आहेत. आणि एकदम सपाट उभे उभे मागे अगदी राखणदारासारखे डोंगर आहेत. डोंगरावर माहित नाही एवढी उंच वरती कशी काय झाडं आली आहेत. पण तिथे झाडही खूप छान आहेत. मामा अमेरिकेला येऊन स्मोकिंग. बिघडली तिने नाही परत. निघायचं का आता. हे बंक बेड्स आहेत दोन्ही. सायली. आणि थकले आहेत आज त्यामुळे लवकर झोपले. वाजले किती तसे 1:15. आपलं तरी येईल की नाही माहित नाही. आतला येईल. त्याला तर लईच जास्त. तर आम्ही डोंगरांमधून नदी चालली. हा. आणि जसं काही तिचं बोट धरून तिच्याबरोबर बरोबर रस्ता चालला. आणि मध्ये ब्रिज पण आहे ना एक. हो तो ब्रिजच आहे. हे ऍक्च्युली हायवे 49 आता जाईल. आणि समोर उड्या मारल्यावर तर मध्येच ब्रिज आहे. हो मी पण तेच विचारणार होते ना. हो. झालं बोलणं. हा?
पूर्ण घाटच आहे म्हणजे. हां इथे आम्ही हायवे 49 वर आहोत आणि इथे बरीच सिनरी आहे. आम्ही आता लेक टाहोकडे चाललोय योसेमिटी. टाहोकडे जाताना मध्ये सोनोरा नावाचं एक विलेज आहे. छान आहे तसं एकदम. गाड्यांचा बाजार अरे वा, तुम्ही जागेत वाटतं. ते शिमल्याच्या बाजारात आल्यासारखं वाटतंय. हो का? मम्मा म्हणताय ते शिमलाच्या बाजारात आल्यासारखं वाटतंय. असंच style. मागनं बोललेलं रेकॉर्ड होत असेल. Do I have to stop? No. शैली ते हे पिवळं रिमोट मी पाहिलंच नाही इतके ना, पण आता आम्ही आता कर्कवूडला चाललोय. अमेरिकेतल्या भारतातलं भाषा लेक टाहोकडे चाललोय गाण्यात आहे ना. आणि सायरी चालवते. बघ ना इकडे मी नाही बघत. नाही बघायचं नाही. मग तिला कॉन्सन्ट्रेट करू दे. गाडी आता मला रागवत आहेत. आपल्या रस्त्यावर कसलं या बघायचं. रागवायलाच पाहिजे. वा वा, तुला वा करत. वा वा, सुंदर लेक. खरंच मधलं ते किती सुंदर दिसतंय ना. दोन्हीकडे बर्फ आणि मध्येच पाणी. त्याच्यात घर कसं दिसतंय ना वरती बर्फ. पाच नाही झाले. नाही गेलं. गेला का? हो सायन्स होत आहे. त्यांना बर्फातच राहावं लागलं. राहायस आहोत. ते जे लांब दिसत आहेत ते हॉटेल्स आहेत ते कॅलिफोर्निया आणि निवाडाची स्टेट लाईन आहे. तिघे बसलेत. एमरल्ड वे जवळ होता. खाली हा एमरल्ड वे आहे. त्याचा शेप एमरल्ड सारखा आहे. एवढा नीट दिसत नाही याचा शेप. पुढे दिसेल अजून आहे. त्या रस्त्यावरनं जायचंय ना आपल्याला. तिथे खाली उभं राहिलं. तर खाली आहे कारण आपण आठवतो तिकडे गेलो होतो. हो. तिथे हे पडतं वॉटरफॉल्स. नाही पाणी आहे. हो. थोडंसं पांढरं दिसते बघ, बर्फ पडते असं. त्याच्या एमरल्ड वे. मध्येच एक असं हे आहे ना बेटासारखं आहे ना तिथे. हां हा याच्यात तिथे एक स्ट्रक्चर आहे बघ. क्या हे पहिला बर्फातला एक्सपिरियन्स ना. हां बर्फात खेळतायत आता. एकामेकांना बर्फ मारणं चाललंय. मला नाही. तिकडेच मारा, मग कॅमेरावर येईल.
आपण लहानपणी वाळूचे किल्ले बनवतो. अरे एवढ्या सायलीने मला मारला स्नोचा बॉल. ते सगळीकडे स्नोच स्नो आहे. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा काय? तेव्हाच घेतलं होतं ना आपण हे. हा मागच्या वेळेस खूप थंडी. आज थंडी तर मुळीच नाहीये. मी खाली खाली घसरते. हो sorry. इथे मम्मा आणि स्नोमॅन बनवण्यात स्नोमॅनला त्याचे डोळे आणि मिशा आणि नाक असं बनतंय. माझ्या हँड ग्लोव्हजला चिकटून सगळं. ती मिश चालेल. हे घे त्याचा गॉगल. डोळे काय दिसणार? नाही तर डोळे दिसायचेच नसतात ते. आपला तो मागचा स्नोवी होता. हा आयसी. हा खूप आयसी आहे राईट. आजोबा स्नोमॅन झाला. आजोबा स्नोमॅन. त्याच्या हातात काठी देऊन दिली पाहिजे. कुठे गेली खाली? हीच घेऊन टाक. मोठी काठी आणायला परत निघाला. तो ऍक्च्युली पूर्ण ह्याच्यातनं नाही घुसत आहे. तो निघतो सारखा. ह्याचं नाव आयसी आहे. काय एकदम जोश आला ना सगळ्यांना. गारटलेत ना. जरा जवळ जा ना सायली. लांब नको. मला कधीतरी आता मारणार आहे मला माहिती आहे. पाय गाठायला लागले हा पण आता खाली. सोड दिया. पाय म्हटलं गाठायला लागले खाली. बूट ओले झाले ना. आता हिचं असं वेद दिसतोय की ते बर्फ घेणार आणि आग टाकणार. बर्फ टाकणार तुझा बदला घेणार समिती आता. तू तिला हे केलंस ना आता. अरे रे काही झालंच नाही. नाही पडला बिचारा. बस माझे हात अगदी घाण झाले आता. लाल लाल झाले बघ. तू ते कशाला काढून टाकले आणि हँडलर काढते परत परत आणते. ते गार होत. ग्राउंडच्या लेक टाहो जवळ एक कॅम्प ग्राउंड आहे तिथे आहोत आणि हा मागे टेंट आहे त्याच्यात झोपलो होतो. आणि ॲक्च्युली
एवढी थंडी होती की आसपास इथे बर्फ आहे सगळा. कॅम्प साईटच्या मागे दिसतोय तो बर्फ आहे. एवढी थंडी होती काल रात्री. क्लिकच करायचं नाही. हो आणि तिथे पण बर्फ. तुम्ही दोघं जरा जवळ उभे राहा ना. ते टेंटच्या आतनं असं दिसतं. हे आपलं इथलं छोटस घर. ते स्लीपिंग बॅग होत्या सगळ्या. थंडीने कुडकुडलेल्या कालच्या. ते असे खिसे असतात ठेवायला. आणि या खिडक्या आहेत झिप डाऊन करता येतात. एवढ्या थंडीच्या कुडकुडल्यावर सुद्धा सकाळी तरी स्माइल होत आहे कारण ऊन आलंय आता. आला असेल ना फोटो? हो का जवळ ना काढू? झूम करता येतो ना असं काय. मी असं कॅम्प साईट. हे कॅम्प साईट आहे. झूम केला नाही चालेल ना? चालेल का झूम करून काढू? का अजून एक काढ काय एवढं. आता कुठेतरी दुसरीकडे ते पण अजून खूप बर्फ आहे त्यामुळेच रात्री फ्रीजिंग टेम्परेचर होतं. काल आम्ही ॲक्च्युली कॅबिनमध्ये राहिलो होतो पण आज टेंटमध्ये राहायचं. हां आता जवळ नाही येणार आहे. पाईन ट्रीज आहेत सगळे. लेक टाहो दिसतोय. मध्ये मध्ये झाडं येत आहेत. काल ह्याच रस्त्याने आम्ही गेलो होतो. पूर्ण पाणी खूपच निळं आहे इथे. मागे स्नो कवर्ड माउंटेन्स दिसत आहेत. थांबतो आहोत. नो स्टॉपिंग लिहिलंय सो यू बेटर टेक इट क्विक. या आय एम टेकिंग इट. ओके ठीक आहे. हा एमरल्ड बेचा उतरून एमरल्ड बेचा परत व्ह्यू आहे. दुसऱ्या साईडने आहे. तर मध्ये एक छोटासा सुंदर आहे. तिकडे मागे पाणी ब्लू आहे आणि इथे एकदम ग्रीन होतं. त्याच्यावर बर्फ नाही आहे आणि जसं जसं आपण इथे पुढे चाललोय इथे परत बर्फ आहे. आणि इथे परत खाली आल्यावर इथे परत बर्फ हळूहळू खूप कमी होतो. आणि हे इथे कारमध्ये सगळे बसले आहेत. डॅडी मामा. आणि तिथे ईगल फॉल्स दिसत आहे. तो धबधबा आहे तो. आणि त्या रस्त्यावर आलो होतो ना. हो त्या रस्त्यावरनं आलो होतो. वेगळ्या वेगळ्या भाषा असतात ना. आपल्याला काही कळत नाही. ते हेच म्हणत असतील की कॉमन लँग्वेज इंग्लिश तर येतच असतं. हो तुम्ही यायला तर पाहिजे. हो मा पाईन ट्रीज असं काय. हां हे पाईन ट्रीज आहे.
मध्ये आयलंड काल बघितली होती तीच. काल आपण त्या लेक ट्रॅव्हलला गेलो होतो, तिथे एक फॅमिली पाहिली होती. ती हा. दिसत होती पाषाणसारखी, पण ते दुसरी वेगळीच लँग्वेज बोलत. हां टिपिकल पासी दिसत होतं सगळं. पण इराणियन असतील ना. एमरल्ड वे, कारण एमरल्डच्या आकाराचं आहे आणि हिरवं पाणी असतं. हा पण लेक टाहोच आहे, पण हा आहे ह्याला म्हणतात मिक्स बे. आम्ही पूर्ण असं लेक टाहोच्या साईडने चाललोय. पाणी खूपच छान, एकदम निळं निळं. मागे सगळे स्नो कवर्ड माउंटेन्स आहेत. तिथे ऑलिम्पिक्सची साइन रिंग्स पण दिसतात. तिथे एंट्रन्स आहे, तिथे विंटर ऑलिम्पिक्स झाले होते. तिथे सायन्स दिसतात ऑलिम्पिक्स. मी घेऊ का मला हे सांग. त्या ऑलिम्पिकच्या रिंग्स पण आहेत ना तिथे. मागे तिथे स्की दिसतात. टोमॅटोजमध्ये आहोत आणि इथे सगळे सॅलड्स वगैरे मिळतात. एक बुफे प्लेस आहे, म्हणजे हवं तेवढं घेता येतं आणि ते लाईन आहे. तिथे आम्ही स्वीट टोमॅटोजमध्ये आहोत. किती खाल. काय सायलीबाई, ठीक आहे ना सगळं? ते सगळं कचराच आणलाय ना, पण घासपूसच आणली आहे. आता आम्ही सूप्स आणि सॅलड्स वगैरे सगळं खाणार आहोत. सूप, सॅलड्स, ब्रेड्स, पास्ता, राईट? तिथं सूप्स आहेत, त्या बाजूला ब्रेड्स आहेत. आणि इथे स्ट्रॉबेरी पिकिंग करतोय. हा मामा, चांगल्या आहेत का? I'm going to stuff myself. सायलीबाई ते स्वतःच पिक करायचं असतं. तेव्हा मामा एक एक शोधते. हे अशी झाडं असतात. हे बघ, ही अशी झाडं असतात. त्याला ही राईप स्ट्रॉबेरी आहे, ही सगळ्यात अनराईप, छोटी मोठी मोठी.
ते घरी घेऊन जायला. इथे सगळे असे फार्म आहेत. बरेच लोक आलेत ॲक्च्युली आज. तिकडे चेरी ट्रीज आहेत. ह्याचं नाव आहे पीज युपेक रॅन्च का असं काय, पीज रॅन्च का असं काय, समथिंग लाईक दॅट. पीज ऍटलीस्ट 2 पाऊंड तरी घेऊन जाऊ ना. घेऊन जाऊ काय, एवढं महाग नाही ॲक्च्युली. अम्मा तुला ठीक आहे ना? 99 सेंट्सचं काहीतरी एक बास्केट मिळते, ती काहीतरी 69 सेंट्स अर्धा 89 संपायला वेळ नाही लागणार. काहीच नाही वेळ लागणार आणि एवढ्या लवकर खराब पण नाही होणार ना. चाललंय काय मम्मा, छान आहेत ना. आणि हे जे इकडे डावीकडे बसले त्याला फक्त बास्केट मधनच पिक करता येतं, खालनं पिक करता येत नाही. नुसतं खाता येतं आणि बास्केट मधनं पिक करता येतं. हो, केव्हाच तोडतोय ती अपर्णा मावशी. ते मागे चेरीजची झाडं आहेत. आणि विनोद आहे तिथे शिडीवर. मम्मा झोपली गाडीत, तिला जरा थकायला झालंय. काय म्हणाला तो की झाडावर नॉट सपोज टू क्लाइंब द ट्री. लायबिलिटी सगळीकडे लायबिलिटी नुसती. मला तर वाटतं 5-6 पेक्षा जास्त नसतं. पण बाजूला 6 पाऊंडापेक्षा नक्की जास्त आहे. 10 पेक्षा जास्त. 6 पेक्षा. आय थिंक 5 किंवा 6. कारण आपण थोड्याशा स्ट्रॉबेरीज घेतल्या त्या 4.5 पाऊंड झाल्या होत्या. स्ट्रॉबेरीज मोठ्या पण होत्या, पण त्याला वजन माहिती की कमी. एवढ्या हव्या असतील तेवढ्या ठेवा, बाकी ठेवून द्या त्या एका डब्यात किंवा असं. त्या बेरीज कोण खाणार? हां जवळनं दाखवायला लागेल जरा 3-4 हातात घेऊन. आणि हे नाहीतर याच्यावर आहे इथे बुशेस. हे असे बुशेस आहेत त्याचे. आमची माती आमची माणसं. कलमग करायला नोव्हेंबरमध्ये सगळं सुरू होतं. हे तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही टीव्हीवर आहात. दाढी ॲप्रिकॉट्स. स्ट्रॉबेरीज आणि हेच ठीक आहे. हा जर्दाळू बघितला, जर्दाळू. इथे तुम्हाला किती खाता येतात आणि घेऊन जायचं थोड्या आणि खायचं जास्त, असा कोकणस्थीपणा. दाखवा ना डॅडी, हे करून फांदी काढून. डॅडी आता फांदी दाखवत आहेत तिथे. चेरीची फांदी अशी असते आणि त्याच्यावर लगडल्या आहेत नुसत्या चेरीज. त्या हव्या तेवढ्या. चेरीजचा सीझन काय कुठला असतो? थिंक स्प्रिंगमध्ये सुरू होतो. नाही, मंथ टू मंथ माहिती नाही मला. Oh, you know, these are available from April to
September. बरं बरं हां. These are red in color and very delicious. The brownish in color are delicious. दॅट्स ट्रू. Yeah. रेड इन कलर आर स्लाइटली सावर. That's true. पण सायलीला आवडतात ना सावर थोड्याशा. हो मला आवडतं. मला पण गोडच आवडतात. आय डोंट लाईक दॅम सावर. जागा आहे तिथे टेम्पल आहे तिथे आम्ही बघायला. त्याच्यामुळे साऊथ इंडियन आर्किटेक्चरचा आत शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे तिथे काही गेलो घेतलं नाही. हे सगळं आवार आहे टेम्पलचं. बर्कली युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीच्या कॅम्पसमध्ये आहोत. सत्यजित आणि वैशाली आणि हे जे दिसतंय अरे बापरे खूपच उंच आहे. हे कॅम्पिनॅली टॉवर आहे. इथून सगळं कॅम्पस दिसतं. लांबनं खरा चांगला व्ह्यू मिळेल जास्त. आणि हे त्या कॅम्पिनॅली टॉवरच्या समोर आहे. University of California, Berkeley is one of the most famous universities in the country. नाही ती नोबल लॉरिएट्स करताय फक्त म्हणजे ज्यांना नोबल प्राइज मिळतं त्यांनाच फक्त इथे पार्किंग करता येतं. सो या युनिव्हर्सिटीला एवढे लोक आहेत म्हणजे नोबल लॉरिएट्स. NL रिझर्व लिहिलं ना हा पार्किंग स्पॉट नोबल लॉरिएट्स करताय फक्त. ते खूप फेमस युनिव्हर्सिटी आहे. बऱ्याच लोकांना इथे नोबल प्राइजेस. आपण लीगल जागेला पार्क केली आहे ना. हो. हे सगळं हे कॅम्पस आहे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीचा. राईट. दिस इज द फिजिक्स बिल्डिंग आणि ती जुनी कम्प्युटर सायन्सची बिल्डिंग आहे. आता त्याच्या मागे अजून एक बनली आहे. दॅट्स रिअल. त्याच्या मागे बारीक ती कौलं दिसत आहेत तिकडं हां ती सिव्हिलची बिल्डिंग आहे. अच्छा. आज इथे काय म्हणजे एवढे लोक काय असंच परीक्षा असेल त्यांनी. अच्छा अच्छा. काही खास वेगळं कारण नाही वाटत आम्हाला. सगळे लोक वेल माशावरती जाऊन बसले असतात आणि आपण लॉरेन्स हॉल ऑफ सायन्सेसला सगळेजण येत आहेत. हो सगळे येत आहेत. जरा हात तरी करा मला. आणि साधारण या साईडला लॉरेन्स हॉल ऑफ सायन्सेस म्हणजे सायन्सचं म्युझियम आहे. आणि पाठीमागे इतक्यात दिसणार नाही आहे कारण त्याच्या पाठीमागे अगदी मागे सगळा बे एरियाचा व्ह्यू दिसतोय. वेल मासा लोक आता DNA च्या पाठीमागे चालले असं दिसतंय मला. कोण गेलाय का DNA कडे?
नाही हो ठीक आहे लोक चालले DNA च्या पाठीमागे. समोर हा गोल्डन गेट ब्रिज पार्टली ढगांमध्ये आहे आणि पण डाव्या साईडला आता बघत जातोय ही सिटी ऑफ सॅन फ्रान्सिस्को दिसते. मध्ये ते आयलंड आहे ते अल्केट्राज आयलंड आहे त्याच्या अलीकडे आणि त्याच्या पलीकडे आहे दोन्हीकडे बे ब्रिज दिसतोय. आणि आपल्या बेच्या पाण्याच्या अगोदर त्या साईडला सिटी ऑफ बर्कले आणि या साईडला दिसणार नाही आपला फार त्या एंडला या डोंगराच्या थोडी पाठीमागे सिटी ऑफ ओकलँड असेल आणि या इकडं उलट्या साईडला अजून एक ब्रिज दिसणार आहे आपला. आणि ॲक्च्युली एवढी विजिबिलिटी की आजकाल नाही दिसत आहे मी हवं तिकडे एक सॅन रफेल ब्रिज म्हणून एक आहे आणि त्यात सुंदर दिसावा बाहेर आता समोर जमीन संपून बेईचा जो पार्ट सुरू होतो त्याच्यामध्ये थोडंसं जे आत गेल्यासारखं दिसतंय ते बर्कले मरीना आणि त्याच्यातून पुढे एक अगदी बारीक रेष समुद्रात आत जाताना जी दिसतीये तो एक वॉकवे होता पूर्वी तो सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत एक्सटेंड झाला होता. आजकाल काय तो तुटला आहे त्याच्या अर्ध्यापर्यंत लोकांना जाऊ देतात तोपर्यंत लोक आत जातात आणि काय मासे पकडण्याकरता गळ टाकून बसले असतात. त्याच्या पलीकडे त्याचा काही फारसा उपयोग नाही. आणि त्या बर्कले मरीनाच्या इथं अनेक लोक आपल्या सेलिंग बोट्स नेऊन ठेवल्या आहेत आणि सेलर्स क्लब वगैरे अशा गोष्टी आहेत तिथं विंड सेलिंग करणारे लोक. आणि आत्ता आपलं घर जे आहे ते या साधारण परिसरात कुठेतरी आहे. ओकलंड आता दिसेल आपल्याला. थेट समोर काही बार्स दिसत आहेत. बार्सच्या पाठीमागे ज्या बिल्डिंग्स आहेत त्या ओकलंडच्या डाऊनटाऊनच्या बिल्डिंग आणि थेट समोर सॅन फ्रान्सिस्को आहे आणि हा मधला सगळा बे आहे सगळा बे आहे आणि त्या बेच्या पलीकडच्या एंडला सॅन होजे आहे. तुमच्याकडे आले की आम्हाला मोठे इथे तर म्हणजे असं सनीवेलमध्ये शांतपणे सगळीकडे प्रोटेक्टेड लेफ्ट आणि आरामात चालू राजेशाही थाट असतो. इथं तर दरवेळी मी आलो की मला 3दा हॉंक होता संबडी. Hey, this is Lawrence Hall of Science. Lawrence Berkeley Lab. लॉरेन्स हॉल ऑफ सायन्समध्ये काहीतरी वरती झुंबर पण नाही आणि लाईट पण नाही काहीतरी वेगळंच आहे पण छान आहे. खूपच निळा पांढरा काळा असा मिक्स रंग आहे आणि काय लाईटचा आहे असं पण म्हणता येत नाही. खालून लाईट सोडलेलं आहे पण ते फार सुंदर दिसते. त्याची शॅडो पडल्यावर ते पण छान दिसते. फार सुंदर. त्याबद्दल लिहिलं आहे. इट सेज अबाउट दिस टेबल. This table in the entrance foyer is artist Carl Niederer's interpretation of the Crab Nebula superimposed upon an X-ray diffraction pattern of a crystal lattice. It suggests the unity of all matter and the continuum of the microscopic and macroscopic. This is what it was talking about. चालता येत
ते तरी आले नाही. या हे बघ हे बघ हे बघ. अरे वा. हो का? तेव्हा मग डिजिटल वॉच असेल तर तिथं नको हात लावस, दुसऱ्या हाताने लाव. माझं डिजिटल नाही आहे. नाही दुसऱ्या हातानेच लाव. कॉर्ड्स असेल तर हां, कारण जर लिहिलं आहे थोडी बाजूला असायला. अट्रॅक्ट द बर्कलीच्या एवढी फुलं ॲक्च्युली आत्ता नाही आहेत, पण इथं सगळं जे दिसतंय ते सगळं फुलांनी लगडलेलं असतं. पण याच्यापेक्षा सगळी GSFCची खूपच छान. आणि क्या? आपण त्यांच्या घरी घरी गेलो तर ते खूप छानच ना. आता Right. सगळ्यांच्याकडे तुमच्या तिथे हिंडलो. नाही आत्ता गाडी ॲक्च्युली नाही आहे, म्हणजे दिस इज अ व्हेरी फेमस रोज गार्डन ॲक्च्युली. नाही पण GSFCचं तर डेफिनेटली इट्स कम्पॅरेबल टू द बेस्ट इन द वर्ल्ड. दे हॅव सच गुड स्टफ. काहीच नाही. मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा ह्याच्यापेक्षा जास्ती फुलं. राईट खूप होती आणि चांगल्या चांगल्या प्रकारची होती. नाही, आता आहे म्हणजे केली आहे म्हणून आहे. सर्टिफिकेट नाही. आता मी घेऊन आलो. काय आलं? प्रशांत पाठकची PhD ग्रॅज्युएशन पार्टी. That's fine. हातावर राहते बघा. हातावर राहते. विचारा. त्याचे बाबाच आहेत नाही. ते त्याचेच बाबा आहेत ना त्या बाळाचे. Don't worry about it. नाही 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 काही नाही होत. काही नाही होणार. He's so active. सगळ्यांचे फोटो जाते. काय आहे? डिग्री परत देतात. एवढं काय?
प्रायव्हेट गोष्टी घेऊन नॉक करता येते. त्याला आता पुढे धरा. मी हे उशिरा काढलं मग. चिकटलं. जाता सुनाई देता है तेरा साया दिखाई देता है जैसे खुशबू नजर से छू जाए जैसे खुशबू नजर से छू जाए नारायणा रमा रमणा धावता श्रीहरी चढ़करी बलसागर गोविंदा धावता श्रीहरी चढ़करी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा धावता श्रीहरी चढ़करी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा धावता श्रीहरी चढ़करी बलसागर गोविंदा तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंद करितो परमानंद तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंद दे सहाया व्यंकटेशा जगताचा आनंदा हे नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना करुणाघना हे नारायणा नारायणा नारायणा. बाहेर आहोत आणि इथून छान खूप फारच सिनिक आहे. ब्रिस्बेन नावाची जागा आहे सॅन फ्रान्सिस्को जवळ. सगळे डोंगर वगैरे आहे समोर आणि बरंच उंचावर आहे कारण इथे खाली तो रस्ता दिसला ना आणि इथे त्यांचं सगळं पार्किंग आहे. हे त्यांची लिव्हिंग रूम विनोद आणि अपर्णा मावशीचं अपार्टमेंट. नाही पण मी म्हटलं एखादं चुकून हँडब्रेक फेल झालं तर सगळं गाड्या पहिली गाडी कोणाची असेल तर इन्शुरन्स काही करून
आणि हे असं वरती येताना वर आलं की इकडून कोण येते त्यांच्या घरातनं व्ह्यू त्याच्यात बे दिसतोय ती उंच हिटाचीची बिल्डिंग आहे. हे ट्रेडमिल घेतलंय त्याने. 6 मिनिटापेक्षा जर जास्त हे झालं then you are fit. Otherwise if you are below 6 feet, ते हे असतात सगळे हे लावून ठेवतात. ECG ची machine लावलेली असतात ते. मावशीच्या घरनं व्ह्यू. ते त्यांचं तिथे अपार्टमेंट आहे. त्याच्यात ह्या 2 खिडक्या दिसत आहेत. ते मागे पण डोंगर आहेत. तिकडे आहेत ना, त्या बाजूला वळतात ना डावीकडे. हे ते जेलवालं म्हणलं. हे ते जेलवालं ना. अल्कट्राज. हे ना ते अल्कट्राज दिसतंय. अल्कट्राज आयलंड दिसतंय मागे. John, why don't you get back up? हे क्वाईट टॉवर. And stand behind your bed. त्याच्या वरती जातात जाऊ आपण. त्याचा टाइम वगैरे आहे ना. तसा सगळं आधी ते बघून नंतर हे बघताय. हे सॅन फ्रान्सिस्को सगळं. ते गोल्डन गेट ब्रिज दिसतंय बॅकग्राऊंड मध्ये. काय वार आहे भयंकर. तिला सांग ना. ठीक आहे. क्वाईट टॉवर. नाही. आणि इथे खाली सगळं पियर आहे. ते समोर नेव्हल बेस आहे. ओकलँड बे ब्रिज. समोर ब्रिज किती छान दिसतो. हे जे उघडं आहे ना, मला वाटलं ना मोठं ते ऍक्च्युली ना ते घड्याळ दिसते ना. स्ट्रीट दिसते इकडे मागणं. कुठे? मागणं दिसते. ते तिथे एम्बार्केडेरो स्ट्रीट आहे. ते टेरेस गार्डन पाहिलं तिथेचं. कुठे? ते ॲस्ट्रोटर्फ लावले 2 जागी आहे पण झेंडा. टेरेस गार्डन दिसतंय. What year? ते बघा. 21 का 22? ओकलँड बे ब्रिज आहे. 21 मजल्याचं आहे का? असं आय थिंक तो म्हणाला. सगळं बे आहे. Green path down there. तो ट्रॅफिक कसा दिसतो इकडे आणि तिकडे दोन्हीकडे जाणार. And then I don't know where we walk. ते ओकलँड पैसे टाका ना पैसे. It's way down. ते रात्री दिवे लागले किती छान दिसत असेल ना. पण येऊ नाही देत रात्री. नंतर रात्रीच यायला पाहिजे दिवे लागल्यावर. छान दिसत असेल सगळीकडे. ती जी टोकदार बिल्डिंग दिसते ते ट्रान्स अमेरिका बिल्डिंग. सगळं डाउनटाउन सगळं सॅन फ्रान्सिस्को दिसतंय. No, that little looks like a turret. Yeah, that's our house. ते सगळे स्लोप्सवर गाड्या आणि अशा मुंग्यांसारख्या सरळ गाड्या दिसतात. राईट हा तो क्रिकेट. अगं आत्ता तिथे सगळं खोदून ठेवलंय पण ते असं उंच जात आहे ना तिथे. ते क्रिकेट स्ट्रीट आहे तो भाग. असा रस्ता दिसतोय आणि साईडला सगळं हिरवी झाडं आहे. या त्या लेन मध्ये
ती जी इथे जे झाडं दिसतात ना त्याच्या सरळ आहे एकदम. सरळ गेलं की ते 2 उंच बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये. इथनं किती वारं येत आहे. ते क्रिकेट स्ट्रीट आहे. फक्त आता काही दिसत नाहीये कारण तिथं सगळं खोदून ठेवलेलं वगैरे. असा रस्ता चालत जाता येईल. साईडनं रस्ता आहे, स्टेअर्स आहे. चांगला झूम होतं की याच्यात, बऱ्यापैकी झूम होतं. आज काय रात्री बॅटरी संपली तरी हरकत नाही. मार्क म्हणजे क्लिअर जात नाही. ते कुठे दिसले ते? वा फारच सुंदर. मी म्हटलं इथं पाहताना असं वाटतं जग केवढं आवडावे, आपलं घर किती मच्छरासारखं वडगातलं एका कोपऱ्यात केवढं घर आहे, आवडावे आहे जग. तिथे सगळं त्याला फिशरमॅन्स वॉर्फ आणि पियर 39 दोन्ही म्हणतात. गिराडेली स्क्वेअर. चॉकलेटी बिल्डिंग दिसते ते का समोरच्या. हो 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 हो. नाही ती ते लांब गोल्डन गेट दिसतंय पण ते ती उंच बिल्डिंग आहे ना, ती उंच बिल्डिंग दिसते बरेच मजली. ठीक आहे, समोर इकडे त्याच्या अलीकडे ते बारीक टावर दिसतं आणि चॉकलेटी पिवळ्या यायचीच तर चॉकलेटी मध्ये मध्ये दिसतं ना. काम तर आहेच एवढ्या उंचावर ना. गाड्या पार्क केल्या ती जी गाडी दिसते काळ्या कलरची. हो, पांढरीच्या शेजारी. बघ ना, आता आहेत का कुठे? पांढरीच्या शेजारी का? मग आता कुठे जाणार? दिसत नाही काय? ती म्हणे सी लायन्स नाही दिसत आहे, तर म्हणे आत गेले असते. सीवर आहे, सगळे अपार्टमेंट्स आहेत. बरं, पाण्याचा टँक आहे. हा पाण्याच्या टँकच्या वरती अजून एक दुसरा एक डोम बनवला आहे. हा. तुम्ही मधून बरोबर सेकंदात भेटतात. कॉईट टॉवरला आलो होतो. हे कॉईट टॉवरची माहिती. गाडी वरून खाली आली ना, वरती नाही कुठली जाते, तिथे ती आडवी जाते. आपल्याला तर वरती जाता नाही येणार ना या स्ट्रीट. जाता येईल ना का नाही? खालपर्यंत तिथेच जाता आडवी गेली ना आता. जाता येईल. तिथे बंद केलंय का? कुठे बंद केलं? हो, त्या पॉइंटला बंद केलंय पण तिथपर्यंत जाता येईल. पर्यंत जाता येईल. स्टॉप साईन दिसते आता तिथे. म्हणजे या बाजूने पण ट्रॅफिक जातो. म्हणजे मध्येच काय तोही फोटो काढतो है ना? तो camcorder नाही हा, पण मला वाटलं मग रस्त्याच्या मध्ये. बापरे, केवढं उंच आहे ते. हा, सॉरी. Tour buses and I need to vans support prohibited. myself somewhere. I'll just fall. टेरेस चाललोय वर. हाईट टू लेव्हनथ रोड अच्छा, आता ते क्लोज फॉर Go to my कन्स्ट्रक्शन. रोड कन्स्ट्रक्शन आहे, पण जाऊ शकतो. हो, तिथे no- पर्यंत do not जाऊ. enter असं काही लिहिलं हे नाही. फुलं आहेत आज बाय द वे. ओके. इथे मिळेल पार्किंग, हवं तेवढं पार्किंग आहे इथे ऍक्च्युली. हा, आता उजवीकडे काय पार्किंग? हा, इथं फुलं आहेत लोंबाडला तिथे. पार्किंग मिळेल आता आपल्याला, काय तिथे प्रॉब्लेम? चालत नाही जाऊ शकत. ऍक्च्युली जाऊ शकतो. चालत जाऊ ना, जाऊ ना. या आज लोक चाललेच आहेत. दॅट्स गुड, वी कॅन डू दॅट. वा, You वा, just वा, cannot वा. drive, that's all. Lovely. या वी शुड गो अप अँड वॉक डाऊन. व्हॉट डू यू से? हा, हा, हा. हा? वी शुड गो अप अँड वॉक डाऊन. पण मग पुन्हा वर चढायला लागणार आपल्याला. गाडी नाही, मग असं करू ना, आपण दोघं चढून मग गाडी घेऊन येऊ खाली. नाही जाऊ की तेवढं एवढं काय. मग परत वरती चढ ना. हा, राहू दे, आम्ही गाडी घेऊन येऊ मग परत. हा, असं करू है ना? मग.
आपण खाली येऊ, मग आम्ही वरती जाऊन गाडी घेऊन येऊ. नाही वरच जायचं नाही का नाही तर म्हटलं इकडे जागा ना. अच्छा इकडून असं वळून वरती आता जायचं. इथून असं चढायचं. तुम्ही त्याच्यावर गाडीच चालवलेली ना मला वाटतं. आता नॉर्मली गाडीच होती इथे म्हणजे, पण आता आणि वरनं खाली येता येतं, फक्त खालनं वर नाही जाता येत त्या street. स्टॉप सिग्नल One म्हणजे way. स्टॉप असतो. वरनं खाली येता येतं. परत वरती नाही, म्हणजे चालायला की गाडीला नाही गाडीला चालायला आपण जाऊ शकतो. दॅट्स गुड मग. इफ यू कॅन वॉक दॅट्स गुड इनफ. आपल्याला काही ड्राईव्ह करायची, इट्स नॉट अ मस्ट टू हा, ड्राईव्ह. नाही उलट ड्राईव्ह नको चालतच झालं चालत छान आहे जास्त उलट. फुलं पाहतात जाता. काय दिसतंय का इथं स्टॉप करायचं. म्हणजे stop मला ते रोड या इथं गाडी अशी पार्क रस्ता स्टॉप करायला दिसत नाही तर stop कर. रोड कन्स्ट्रक्शन आहे आता इकडे आपल्याला park- लोंबार्ड मिळेल मिळेल, पार्किंग आरामात मिळेल आज. इथे पण हा. प्रॉब्लेम दिसत नाही. रोड क्लोज टू. पण तरी अच्छा हे आपल्याला उतरून जायचं आहे सर. आपल्याला इकडे मिळालं असतं ऍक्च्युली. आहे पार्किंग, आय कॅन सी दॅट. या गाडीच्या मागे नाही. नाही नाही. ड्राईव्हवे मध्ये नाही, जिथेही असं असं करू ना, वर आहे. असं करू ना, मी तुम्हाला ड्रॉप करतो आणि मी गाडी खाली घेऊन येतो. मला काय त्याचा ऍक्च्युली आता किती वेळ हा, Well, that's true too actually. Yeah, चालेल true. ना. So you could do that. आम्हाला इथे ते आपण कधी आपण we can come back. वा वा. अरे वा, ही पण छान आहे की. I never checked this out. परत इकडून जाणार. नाही तिथे तो कळटावर तिकडे. चला, चालत तरी काही जायला मिळते ना मग. तू खाली जाऊन आमचा फोटो काढ, आम्ही वरनं खाली येतो. फुलातून येतोय चालत ना. मग काय इथे उतरून जाऊ का आम्ही? हा. हा? काय उतरू? चलो. नाही. Let's go, let's go, let's go. कॅमेरा पाहिजे का आपला? साईड नाही का? फुलं आहेत या बाजूला सगळे लोंबार्ड स्ट्रीटवर, म्हणजे क्रिकेट स्ट्रीट जो आहे तो रस्त्याच्या दोन्ही बाजूला. ही केबल कार आहे, लोंबार्ड स्ट्रीटच्या अक्रॉस जाते. मुंबईला अशाच स्टॅम्प्स होत्या पूर्वी. छान छान फुलं आहेत सगळीकडे. आणि इथे फक्त रस्त्याच्या बाजूनी उतरून जाता येतं, रस्त्याच्या मधून चालताना नाही. ती सगळी फुलं आता खालच्या बाजूने व्ह्यू घेतलाय, ती दिसतील. हा नेहमीचा रस्ता असा नॉर्मली खाली यायला पाहिजे. तो आता सध्या रस्ता रिपेअर्स करता बंद ठेवला आहे, त्याच्यामुळे साईड वॉकनी, म्हणजे आता सुषमा आणि समीर जिथून चालत येत आहेत तिथून. ते मागे क्वाईट टॉवर आणि दिसतं ते बघितलं ना? हा, आता आपण जाऊन आलो ते. हा रस्ता आता- सरळ क्वाईट टॉवरला जातो. मी आत्ता मगाशी जे जाऊन आलो ते क्वाईट टॉवर आता समोरच्या ह्याच ह्याच्यात. ह्याच रंगाचे फुलं. पण आता खालून आलं की वरती छान खूपच दिसतं की सुरेख जास्त. दिसतंय. खूपच छान दिसतंय. म्हणजे तिथल्या इथं पाहायला गेलं तर हा तो नॉर्मल क्रिकेट स्ट्रीट, ह्याच्यावरून याच्यावरून गाड्या अशा जायला पाहिजे. सध्या आता रिपेअर्स करता बंद केला. बापरे, खरंच ड्रायव्हिंगचं स्किल आहे गाड्या चालवण्यामध्ये अशा. नाही ना हम्म. असं प्लास्टिक टाईप वाटतं. पाना हाताला अशी प्लास्टिक टाईप. पण आहेत खरी ती. हो नाही मऊ मऊ प्लास्टिक वाटतंय. तो बोगनवेल लोंबार्ड स्ट्रीटच्या बाजूला ही सगळी फुलं दिसतात, छान छान रंगाची. हे बघ घाणेरीची फुलं चाली. पण अजून वेळ कधी जात नाही. वरती एक मोठा बोगनवेल आहे बिल्डिंगवर.
आणि या क्रिकेट स्ट्रीटच्या दोन्ही बाजूला लोक राहतात, बिल्डिंग्स दिसत आहेत. या लोकांना रोज वरती यायचं म्हणजे कसरतच असेल, ड्रायव्हिंगची कसरत. हे लोंबार्ड स्ट्रीटवर आहोत आता. आणि तो वरती वेल क्रिकेटपणा दिसतोय. हो. हे असं क्रिकेट आहे सगळा रस्ता. असं जातो वरपर्यंत. पण आता कन्स्ट्रक्शन असल्यामुळे रस्त्यावर चालता येते. खरं लिहिलंय काळा पक्षी त्याला हे केलंय, झूम केलंय. मला गोल्डन गेट ब्रिजच्या जवळ मरीना आहे, तिथे उभे होत आम्ही. आणि ते मागे अल्केट्राज दिसतंय. हे गाडी कुठे आहे गाडी? छोट्या मुलांची बम्पिंग कार होत्या. अजून ते खालते हे बंद करता येतं. हो. थंडी वाजते. मजा येते. मग काय मजा करता देतो आपण. पिक्चर बघतो तसं फटाके करतो. हे अपार्टमेंट्स नाहीच आहेत ॲक्च्युली, घरच आहे. ब्युटिफुल, रिअली नाईस. हो का? नाही घेऊन टाकू. आपल्या इथे एवढी जागा असल्या तरी करत नाहीत, का माहित नाही. प्रेस्टीज असते आय थिंक ह्याच्यात इथे बरीच. हे खूप छान आहे आपण. आणि पॅलेस ऑफ फाईन आर्ट्सच्या जवळ तलाव वगैरे वॉकवे. हे सगळे ऑर्नेट स्ट्रक्चर दिसत आहे. खूपच छान डेकोरेशन वगैरे. सगळी घरं आहेत. 7:40 झालेत अजून असं वाटतच नाही. सकाळच्या कोवळ्याहून चेकत बसलं. हे आता गोल्डन गेट जवळ आहोत आणि इथे हे केबल आहे त्याचे डायमीटर आहे ते 27,000 वायर्स आहेत. 27,000 काय? आल्यावर घे ना चालत पण जाऊ शकतो असं. चालतच आहेत थोडं असं. हां पुढे इकडे हो. हे सियाटलला जातोय. ॲक्च्युली आपण सियाटलमध्येच आहोत ना. 405वरनं आम्ही स्नो कॉलमी फॉल्सला चाललो आहे आणि इथे दोन्हीकडे खूपच हिरवळ आहे. कसं येत पण हा रस्ता बेलव्ह्यूकडे जातो आणि बेलव्ह्यू काय आहे? तिथे बेलव्ह्यू एक ना जागा आहे सियाटल जवळ, म्हणजे शहरच आहे आणि तिथे मायक्रोसॉफ्ट आहे. सो सनसारखी मोठी कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट.
त्याच्यापेक्षाही मोठी आहे actually. आणि तो रविनायक इथे राहतो वाखेलला. छान दिसतंय. ब्रांच कॅम्पस. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन. That's like UC Berkeley extension. Oh. Branch campus. That's not the main campus. बम्प आला बम्प. Is that a police car? I don't know. It had lights flashing, right? वरनं एक अजून चाललाय फ्रीवे आणि समोरचा रस्ता छान दिसतोय. दोन्हीकडे झाडच झाड आहेत. हे कसं इंटरसेक्शन घेतलंय. फार ते हिरवं इतकं हिरवं आहे ना सगळं. मजा येते. इथे खूपच हिरवं आहे. इंटरस्टेट 90 वर आहोत आपण. इंटरस्टेट 90 वर आहोत आपण. आणि याच रस्त्यावर गेलं तर आपण बॉस्टनला पोहोचतो इव्हेंच्युअली. वेल म्हणजे 3000 मैल आहे पण हाच रस्ता म्हणजे कंटिन्युअसली बॉस्टनला जातो. इथे खूपच हिरवळ आहे दोन्ही बाजूला. आणि कॅलिफोर्नियामध्ये एवढं नाही आहे पण इथे सियाटलमध्ये खूपच ग्रीनरी आहे. त्यामुळे कॅलिफोर्निया वृक्ष वाटतं त्यामुळे. पण कॅलिफोर्निया ते असं वाईट नाही आहे काही. पण इथं म्हणजे अगदीच एकदम दाट आहे दाट. ईस्ट कोस्टला पण चांगला आहे. वायपर्स बंद करणं. छान दिसतोय असा रस्ता. नुसतं हिरवं हिरवं आहे राईट. दॅट्स ट्रू. कॉलमी पार्कला पोचलो आता. आय मीन स्नो कॉलमी फॉल्सला. ते ममा डॅडी उभे आहेत आणि ते मागे फॉल्स आहेत. आय थिंक सो. जाऊन आता बघायचं. तिथे स्नो कॉलमी फॉल्स गिफ्ट शॉप आहे. ती बाई मध्ये येते. चलायचं. चला चला. हा स्नो कॉलमी फॉल आहे. खूपच छान दिसतंय. ओ ती हो तिथे पूर्ण फॉल येतोय याच्यात. नाही गाडी आय डोंट थिंक एवढं खाली आहे. मागे काय आहे ते पॉवर प्लांट आहे. असेल कदाचित काहीतरी तुटला पडला असेल तिथे. काय मागे पॉवर प्लांट आहे का? हो तो पॉवर प्लांट आहे आणि तो स्नो कॉलमी लॉज आहे.
इथे डावीकडे दिसतो बघ. इथे मागे पॉवर प्लांट आहे आणि हा स्नोफॉल मी लॉज आहे. फॉल पूर्ण येतो याच्यात. येतोय हो. मासा पाण्याला एवढं कोसळतंय ना नुसतं ते. इकडचं इकडचं जास्त पडतं. कॉल मी फॉल्सला आलो आहे आणि इथे ट्रेलवर आम्ही वी आर गोइंग डाऊन टू द स्नो कॉल मी फॉल्स फ्रॉम द टॉप. सो दिस इज अ ट्रेल. ह्या ट्रेलवर एकदम डेन्स झाडी आणि हा तोच फॉल खाली जाऊन आम्ही घेतलाय आणि अजून आता आम्ही त्याच्या जवळ जाणार आहोत. जेवढ्या जवळ जाता येईल तेवढा जवळ जायचा प्रयत्न करू. फॉल्सला आलो आहोत. त्याच्या पायथ्याशी पोचलो आम्ही हायकिंग करत. कारण अर्ध्या मैलाची ट्रेल आहे. आता तेवढंच चढायचं आहे पण. आणि ती तिथे सायली बसली उभी आहे आता. आणि आजूबाजूला सगळं हिरवळ दिसते. आम्ही खाली आलो आणि मम्मा तिथे उभे राहून हात करते पण ते आता दिसत नाही एवढंच. आता मला दिसतंय. आता आणि हे स्नो कॉलमी फॉल्स त्याच्या अगदी पायथ्याशी आहोत आणि याच्यानंतर लगेच इथे पाणीच आहे. सो इट इज ऑन. हा वॉटरफॉल इथून टनावारी पाणी अक्षरशः खाली पडतं असं वाटतं. पण खाली आल्यावर जर बघितलं तर त्याचा फ्लो एकदम हळू होऊन जातो. या बाजूला आता मी समीर आणि सायलीवरून कॅमेरा नेतो आणि ह्या बाजूला किती हळू पाणी झालं आहे. अगदी नदीसारखं पाणी आहे इथे. काहीच हे नाही त्याच्यामध्ये फोर्स नाही. वरून पडताना असं वाटतं की इतक्या जोरात पाणी पडतं. तर दुपारी 1:31 म्हणजे जेवायची वेळ झाली पण अजून भूक लागल्यासारखं वाटत नाही आहे. तिथेच उभी आहे का? मग बघतो ना. हो आहे तिथेच. आता आपल्याला पण कोणी हे हायकिंग चाललंय. बरेच खडक आहेत आणि ॲक्च्युली लेन्सच्या समोर आत्ता पाणी आलं आहे त्यामुळे हे स्नो कॉलमी फॉल्सची दुसरी बाजू. फारच सुरेख आहे. नुसतं सगळीकडे झाडीच झाडी. अले ले ले काय चालतंय. ती तिकडे चालली आहे. स्नो कॉलमी पार्कच्या तिथे आम्ही या ट्रेलवरनं आत्ताच आलो इकडनं. त्या बाजूला ती सगळी सीनरी होती.
डॅडी ममाला बोलवायला शिटी मारतात. मध्ये मध्ये कार्स येतात. छान दिसतात. डोंगरावर ढग बसले. गाडी ड्राईव्ह करतोय. हाय समित. हॅलो. रस्ता अगदी सरळ वाटतं आता म्हणजे आता वळला परत. लाल भडककर रेंटल गाडी ड्राईव्ह करताय. पांढरी आहे पांढरी. बाहेरनं पांढरी आतनं लाल भडक. लाल भडक आपण केली सायली सीटमुळे दिसत नाही. गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. मग आता दिसणार आहे का जवळ अगदी आली. सगळ्या अमेरिकन हाय. गाड्यांना हेच असतं. लाल भडक ठेवतात. खोल दरीत जाणार असं वाटतं. फारच छान. काय हॉर्न वाजवतो? What is your problem? I wasn't too much in that movie. Yeah, maybe I was close. डॅडी या हो घ्या इकडून सायलीचा मला नाही दिसत. ते आरशात दिसते पण मी ड्रायव्हरला मेकअप नाही केला. हाय. आरशात मेकअप करेल तर ड्रायव्हर कल्याणच असते. 3 वेगवेगळे रस्ते आहेत ते. फारच छान दिसत आहेत. मध्ये Excellent. हिरवे पट्टे आणि या मधून चाललेले सरळ वळणारे रस्ते. हे तर ते एक्झॉटिक असतात ना ते केरळाचे बर्गर आणि जास्त हा तिन्ही दिसते. समीरला आता बर्गरची खूण दिसली म्हणून तो जरा त्या पोटामध्ये कावळे कोकलतायत सध्या. 2:35 झाले माहितीये. स्नो कॉलनी रिव्हर दिसेल आता. परत दिसेल. ही आपली रेंटल गाडी आहे. शेव्हरले कॉर्सिका. GM बनवते गाडी. आणि इथे बर्गर किंगमध्ये आता आम्ही खायला आलो आहे. सिॲटलला जातोय स्नो कॉलनीहून तर मध्ये. आणि तिथे जे लांब दिसतंय ते लहान मुलांना खेळायला त्यांनी बनवलेलं आहे बर्गर किंगमध्ये. किंगमध्ये आम्ही इथे बसलो आता आणि एक लहान मुलाचा मी फोटो बघतो. मुलांच्या आता घसरगुंड्या वगैरे खेळायला खूप छान छान सोयी आहेत. आता आहे तिथं मेन्यू दिसतोय. तिथे बघून ऑर्डर करायचं. हे डॅडी अनियन रिंग्स खात आहेत. मी छान आहे ना डॅडी अनियन रिंग. आता टनल संपत आलाय पण घेता आलं म्हणून थोडंसं तरी आलं. दोन्हीकडे छान दिवे आहेत. काहीतरी हा कुठला ब्रिज आहे? हा तर नाही आहे. इंटरस्टेट 90 आहे. हो दिस इज इंटरस्टेट 90. हा बे आहे. हो नाही हा ही लेक आहे. लेक आहे. लेक वॉट? इट्स लेक वॉशिंग्टन मर्सेल नाही. आता नाही दिसत आहे चांगलं. दुसरा टनेल आला. सुरुवात करा. एंटर केलं टनल मध्ये. इथे जरा कमी दिवे आहेत त्याच्यापेक्षा. उजेड कमी आहे. तो जास्त एवढेच जास्त एलिगंट हा आहे. त्यात लेन्स खूप होत्या त्या टनल मध्ये. ह्या 3च लेन्स आहेत. आणि कर्व्ड होता तो रस्ता. हा तो कर्व होता. हा कर्व नाहीये. हा पण छान आहे. आपण पूर्ण टनलच्या थ्रू जाऊ. आता संपत आलाय. पुढे उजेड दिसायला लागलाय हळूहळू. आपण आता बाहेर आलो. समोर वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन्सना जायला साईन्स दिसत आहेत. आता दिसते प्रॉपरली. ते डाऊनटाऊन सिॲटल आहे. सिॲटल आहे ते आपल्या राईट साईडला येईल. एक्झिट घ्यायचा नाही आहे. त्यांनाच जाऊ देतात का असं काहीतरी. रस्ता खूप खराब झाला एकदम. खराब नाही. मग काय झालं? लेन दुसऱ्या लेन मध्ये गेले ड्राईव्ह करता करता. लगेच छान इंडिकेशन 30 mph.
That's downtown. That's downtown Seattle. हा हात दिसतोय. हा हो. आम्हाला त्या लेन मध्ये जायचंय पण कोणी जाऊ नाही देते. जवळनं जातोय आता. डावीकडे डाऊनटाऊन आलं. एवढ्या उजवीकडे होतं. वरनं दुसरा ब्रिज जातोय. समोर एक अजून आहे. आणि इथे एक्झिटला नंबर्स दिलेले आहेत. छान रस्ते बांधलेत खूप. परत आपण खालनं जातोय. आणि इथनं तुम्हाला कुठेही एक्झिट घ्यायचं असेल तर कॅलिफोर्नियात नॉर्मली नावं दिली आहेत रस्त्यांना, पण इथे नावं प्लस नंबर्स आहेत. जसा हा नंबर दिसला आता आपल्याला 168A, असे सगळे नंबर्स दिले आहेत. ते जे मागे दिसतंय ते सिॲटल स्पेस नीडल आहे. त्याच्यावरती रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यावरनं जवळजवळ पूर्ण सिॲटल दिसतं. जातोय. हा ब्रिजलाच फ्लोटिंग ब्रिज म्हणतात का पुढे जाऊन? खाली जाऊन तो फ्लोटिंग होतो. अच्छा. हा ब्रिज असा वर जाऊन आणि तो एकदम खाली जातो आणि इट इज कॉल्ड फ्लोटिंग ब्रिज. अगदी पाण्यावरनं जातो, म्हणजे जस्ट पाण्यावर तरंगतो इनफॅक्ट. आता आपण जातोय. मला असं जे दूरनं दिसलं ते आता आपण इथे वरती आल्यावर एकदम खाली जाणार आहोत मला असं वाटलं. आता बघू काय आहे ते. तो जो खालचा पोर्शन आहे तो फ्लोट करतो पाण्यावर. हो का? आता असं वरती आलो, आता एकदम खाली जाणार आहोत. अँड दॅट थिंग फ्लोट्स ऑन द वॉटर. दिस पार्ट फ्लोट्स ऑन द वॉटर. ओ इज इट? दिसतंय ना. आता हा जो कदाचित जाणवणार नाही, पण बेसिकली आता आपण ज्या ब्रिजवरनं म्हणजे आता जिकडनं जातोय, दिस थिंग इज फ्लोटिंग ऑन वॉटर. आणि नोटीस हाऊ टर्ब्युलंट द वॉटर इज हिअर अँड हाऊ काम इट इज देअर. राईटला बघ पाणी किती टर्ब्युलंट आहे. खूप टर्ब्युलंट आहे. पाणी इथनं जास्ती दिसत नाही मला. याच रस्त्यावर परत येणार. आणि त्या बाजूला खूप काम आहे पाणी. एकदम शांत. अँड वी आर ऑन द फ्लोटिंग We are ब्रिज. floating now right now. वी आर फ्लोटिंग. आणि मग परत आपण असं वर जाणार आहोत. हा फ्लोटिंग ब्रिज संपला की मग परत वर चढतो. हा काय तू त्याची रेडिओ नोटीस दिली का त्यांनी? हो, हे काहीतरी कन्स्ट्रक्शन. उद्या दुपारपासून ती शांत आहे पहा आणि डावीकडचं पहा. आणि मध्ये परत फ्लोटिंग ब्रिज वर आहोत आपण. सरळ चक्क कळतंय ना एकदम की दोन्ही मध्ये किती फरक आहे लेफ्ट अँड राईट साईडला. आणि तिथे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचं बोर्ड लावलं. कुठे? युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन. त्या हास्की स्टेडियमच्या खालीच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचं बोर्ड लावलं. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचा मरीना आहे. आणि तो वरनं हा, इंटरस्टेट 5 चाललाय. कुठे तो ब्रिज जो आहे तो ब्रिज दिसत असल्यास दॅट इज इंटरस्टेट 5. माहित नाही दिसतोय की नाही दिसत आहे. जिथे आधी समीर राहत होते स्टुडंट असताना, आणि ते त्या दारासमोर उभे आहे सगळे. दॅट इज रूम नंबर अपार्टमेंट नंबर 206. तिथे आधी राहत होते. दॅट इज 206. तिथे राहत होते आणि हे सगळे इथे उभे. आणि इथे टोटल 8 फ्लोर्स आहेत. आय थिंक 8च आहेत. जोरात आणलं जरा. आणि मी इथे काहीतरी असंच बनलेलं आहे त्याच्यावर उभी राहून शूटिंग घेते. आणि त्या सेम कंपार्टमेंट कॉम्प्लेक्सवर 9th फ्लोअरवर आहोत.
अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचं नाव काय सांगितलं होतं? कॉलेज प्लेस, राईट. हां, कॉलेज प्लेस नाव आहे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स, म्हणजे हे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स जिथे आम्ही आहोत. आणि इथे 9th फ्लोअरवरनं घेतलं आहे हे. आणि ते खाली दिसतंय. मी त्याच्यावर उभे राहून आधी घेतलं होतं. आणि ती तिथे पांढऱ्या कार्स दिसत आहेत 2. ती डावीकडच्या कारमध्ये आम्ही आलो आहे. रेंटल कार आहे ती. ती मागे जी ब्राऊन बिल्डिंग दिसते ती कसली आहे? ती मागे जी ब्राऊन बिल्डिंग दिसते ती कसली आहे? ती काय नाही, असंच अशीच आहे, चांगली आहे पण ती काय आहे? लायब्ररी बिल्डिंग आहे. कुठली? त्याचे 2 पिलर्स दिसतात ना, उंच उंच. ते उंच 2 पिलर्स त्याच्या दिसत आहेत. मागची बिल्डिंग लायब्ररीची. ह्या हे 2 पिलर्स दिसत आहेत. त्याच्या मागची बिल्डिंग लायब्ररीची त्याच्या बिल्डिंग पुढची केन हॉल म्हणतात त्याला. आहे. आणि त्या पुढचं केन हॉल आहे. हा? तो राजू चाललाय खाली. आणि ते जे ती जी बिल्डिंग आहे ना, कुठली? ती जी आधी आहे त्याच्या केन हॉलच्या आधीची, काइंड ऑफ ग्रेइश बिल्डिंग आहे. दॅट इज श्मिट्स हॉल. दॅट इज रजिस्ट्रेशन. श्मिट्स हॉल, रजिस्ट्रेशन. खाली राजू चाललाय. राजू. आणि तो आय थिंक. आणि इथे पण एक उंच बिल्डिंग आहे. लॉ स्कूल लायब्ररी आहे. आणि तिकडे डॉम्स आहेत. आणि तर मागे जो तो ब्रिज दिसतोय किंवा फ्रीवे जो काय तो 520 आहे. ह्याच्यानं आम्ही आलो. 520 नाही आलो ना आपण? 520 आहे तो. आला असेल ना डॅडी जे बोलले ते? रेकॉर्डिंग ऑन असेल त्याला आला. हो, रेकॉर्डिंग ऑन आहे. It is called the University Street. ही आमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची बिल्डिंग, तिथे आलो. आणि ती दिसते आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंगची बिल्डिंग आहे. इथे आम्ही गाडी बायसिकल्स वगैरे पार्क करायचो. आणि आता इथे कन्स्ट्रक्शन चाललंय मागे जे आधी काहीच नव्हतं, पार्किंग लॉट होता, म्हणजे ते खूप कन्स्ट्रक्शन चाललंय. आणि ते आता अँड दिस इज द मेकॅनिकल इंजिनिअरिंग बिल्डिंग. दॅट इज द स्टुडंट युनियन. क्रेन्स वगैरे आहेत आणि बरंच कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो दे आर प्लॅनिंग टू बिल्ड अ बिल्डिंग फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर सायन्स. ती क्रेन इथं पार्किंग लॉट होता आधी. इंजीनियरिंग लाइब्रेरी एंड दिस इज लो हॉल. यहाँ पे बस रुकती थी, नाइट शटल भी यहाँ पे ही रुकती थी. एंड वहाँ पे बैकग्राउंड में दैट इज़ द स्टूडेंट यूनियन बिल्डिंग. इट्स ऑल्सो कॉल्ड द हब, हस्की यूनियन बिल्डिंग. दैट इज़ द एंट्रेंस ऑफ द हब. ही एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची बिल्डिंग. इथे छान हिरवा वेलीचा पडदा आहे. आणि ते जे मागे दिसतंय ते गगनहाइम म्हणजे कम्प्यूटर साइंस. राइट. अबे कंप्यूटर साइंस में ग्रेड तो बहुत खराब आता है. हॉल, केमिस्ट्री बिल्डिंग इज एट द बॅक. ते केवढे खूप गुलाब आहेत. शेत असल्यासारखं वाटतं तुला. हे खरंच शेतच्या शेत. समथिंग कंपेरेबल टू GSFC. हो का? रिअली नाईस. कलर्स पण खूप आहे ना. आणि चारही बाजूला आहे. राईट. ही एरोची बिल्डिंग. आणि हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बिल्डिंगचा बॅक साईड. हे सगळे ते क्रेन्स. आता कन्स्ट्रक्शन चाललं आहे ना मागे. इथं आमचं क्रिकेटचं पिच होतं, ते आता त्याच्या जागी हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे सियाटलचं हे कबूतर. नाही, या बाजूला राईट साईडला. बरं, हे सियाटलचं कबूतर म्हणा. माझ्याकडे काही नाहीच नाही तर मी दिलं असतं.
शेबी टाइम ढग नसतात. तेच रेनियर दिसतात ना? हा, त्या दिवशी माउंट रेनियर इथून सरळ दिसतं. वो दिखाई देता है? इथून सरळ दिसतं. आणि का नाही दिसत आहे आज? Why? because it's cloudy. Yeah. It is cloudy. If it's a clear day, you can see Mount Rainier, which is about 2.5 hours drive from here. So. पण इथं आता आज तर चांगलं ऊन आहे की. नाही, ऊन असला तरी ढग आहेत ना. हा, तुला हे उत्तर माहिती आहे. उगाच दरवेळी विचारते माहिती आहे. ओ AI अच्छा, तू भी लिया था ना? AI में यार वो I never quite understood that monkey eating the banana. Like, I never got it. Anyway, this is the geology building, huh? That's the library. This is the physics. This is the physics building or the old physics building? Old physics. So where is the new one? New one is. That's the one built by Bill Gates. No, this one is been taken over by Bill Gates. Taken over. Yeah. Well, I can believe it, मतलब लेकिन. We are standing in the Red Square and we're looking at Suzzallo Library. In the distance you can see Samir, Anu and Samir's parents and Pramod. A cane hall. I don't know what these towers are for. फुकटच्या विटांमधले बांधलेले आहेत. असं समीर सांगतोय. हे सगळ्याच बिल्डिंग छान छान आहेत पण हं. This is the administration building. आणि केवढं मोकळं पटांगण आहे ना पुढे. किती मोकळं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगच आहे. Yeah. हे सगळ्यात छान. ही खूपच छान आहे, मला खूप आवडली. That's the quad. That's right. There. त्या बाजूला गेले तर त्या बाजूला गेलं, मी ह्या बाजूला आले तर ह्या बाजूला गेलं. अरे तुझाच तर पिछा करत पुरी जिंदगी. त्या तोंडाला मास्क लावलाय असे पण एक स्पूल नाही.